किती मैम एकदा अनम्यूट कराल? तीनदा दीर्घ श्वास घ्यायचा. आपण एक तीनदा ना आज ओंकारचं पण अं, जप करायचंय. 3 वेळाच म्हणायचंय. श्वास भरा. ओ. हे नारायण, आपका धन्यवाद है. आप हर पल, हर क्षण हमारे साथ है. इसलिए आज का दिन हमारे जीवन का सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ, प्यार, आदर, सम्मान, प्रशंसा, जैकपॉट से भरा हुआ दिन है. हे नारायण, हमारे भीतर असीम शक्ति है, असीम शक्ति है, असीम शक्ति है. हमारे पास प्रचुर मात्रा में धन है, प्रचुर मात्रा में धन है, प्रचुर मात्रा में धन है. इसका हम सदुपयोग करते हैं. हे नारायण, हमारे संपर्क में आने वाला हर व्यक्ति, वस्तु, जगह, परिस्थिति, वातावरण, धन, मौसम, जन्म कुंडली, ये ब्रह्मांड, ये पूरी कायनात हमारे अनुकूल है, अनुकूल है, अनुकूल है. हे नारायण, हम कृपाशाली है, हम भाग्यशाली है. हम पर नारायण की असीम कृपा है, असीम कृपा है, असीम कृपा है. हे नारायण, आपके आशीर्वाद से हमारा घर सुख, शांति, समृद्धि, प्यार, आदर, केयर, फेथ की दिव्य ऊर्जा से भरा हुआ है. और हम पूरी तरह सुरक्षित हैं, सुरक्षित है, सुरक्षित है. हर जीवन के क्षेत्र में हम सफल है, सफल है, सफल है. हे नारायण, हम विचार, वाणी, व्यवहार से सकारात्मक है, सकारात्मक है, सकारात्मक है. हे नारायण, हम सदैव सत्य बोलते हैं और सत्य की राह पर ही चलते हैं. आपका धन्यवाद है, धन्यवाद है, धन्यवाद है. हे नारायण, हमें जीवन के सातों सुख देने के लिए आपका धन्यवाद है, धन्यवाद है, धन्यवाद है. हे नारायण, आजीवन स्वस्थ रहने का वरदान देने के लिए आपका धन्यवाद है. हम पूर्ण स्वस्थ है, हम पूर्ण स्वस्थ है, हम पूर्ण स्वस्थ है. हे नारायण, हमारा चित्त शांत, प्रसन्न है. हम खुश है, हम संतुष्ट है. आपका धन्यवाद है, धन्यवाद है, धन्यवाद है. हे नारायण, हमारे आपसी संबंध प्रेम, विश्वास से परिपूर्ण है, परिपूर्ण है, परिपूर्ण है. हमारे जीवन में आने वाला हर व्यक्ति, हम उसमें नारायण का दर्शन करते हैं. हे नारायण, आपके आशीर्वाद से हम सप्त सितारा जीवन जी रहे हैं और हमारा यह गोल्डन पीरियड चलता ही रहेगा, आजीवन चलता ही रहेगा. यह हमारा विश्वास है.
राम राम एक, राम राम दोन, राम राम तीन, राम राम चार, राम राम पाच, राम राम सहा, राम राम सात, राम राम आठ, राम राम नऊ, राम राम दहा, राम राम 11. बाकी तुम्ही जर सांगू शकलात तर फार छान होईल. हॅपी फॅमिली ही नारायण प्रेयर आहे. हिंदीमध्ये केली ना कीर्ती मॅडम? हा, मला म्हणजे मराठी मधलं म्हटलं अजून होईल. कुठे चूक तर त्याच्याविषयी आज हिंदी करते. आणि प्राजक्ता मॅमचं म्हणणं होतं की थोडं फिलिंग छान आलं हिंदीमध्ये. तुम्ही मराठी हा, मधली पण करू शकता. अजून काही सांगायचं तर सांगा, म्हणजे मला एवढं माहित नाही, फक्त ही प्रेयर माहित होती. चालेल. सगळ्यांनी तर पाणी कीर्ती ग्रहण करा आणि अजून मॅडम काही सांगतील ते व्यवस्थित ऐका. कीर्ती मॅडम, सगळ्यात खूप धन्यवाद की तुम्ही मला सेवाचा मौका दिला. सगळ्यात पहिल्यांदा जी ही प्रार्थना आहे, ह्या प्रार्थनामध्ये जे शब्द वापरले गेलेले आहेत, वर्ड्स क्रिएट इज वर्ड. आपले शब्दच आपली दुनिया बनवतात. त्यामुळे जे हे शब्द आहेत आपले, हे शब्द आपण दिवसभर वापरायचे. तर कसे वापरायचे? तर हे जे शब्द आपल्याला जी प्रार्थना दिली आहे, ही आमची राजदीदी म्हणतात की एक एक तासाला तुम्ही आपला हात आहे ना, लेफ्ट हात, हा हात धरून म्हणा. कारण की आपला हात हा जगन्नाथ असतो. आणि आपण हा हात धरला आणि मग त्याच्यामध्ये हात दिला की दिवसभर मी तुला सोपवते. जसं प्राजक्ताने सांगितलं होतं ना डिसेंबर महिन्यासाठी, की मी डिसेंबर महिना तुला सोपवते, तुम्हाला समर्पित करते. तर हा लेफ्ट हँडला म्हणायचे की मी तुला समर्पित करते दिवसभर. आणि जो हा एक चमत्कारिक मंत्र आहे, त्याच्यामधला प्रत्येक एक एक लाईन आहे ती तुम्ही 21 दिवसासाठी 11-11दा लिहू शकता. आणि ज्यांना खूपच असं इश्यू आहे की मला हे करायचंच आहे, माझं स्वास्थ्य आहे किंवा माझं कॅरियर आहे किंवा मला मनीचं आहे, कुठल्याही ह्याच्यात तुम्हाला जर प्रोग्रेस व्हायचा असेल, तर कीर्ती मॅडम ह्याच्यातली एक एक लाईन, जसं हे नारायण, अगर आपल्याला पैशासाठी करायचं असेल, हे नारायण आपकी शक्ति और आपके आशीर्वाद से आपके सानिध्य में हमारे पास प्रचुर मात्रा में धन है, प्रचुर मात्रा में धन है, प्रचुर मात्रा में धन है, जिसका हम सदुपयोग करते हैं। चारों दिशाओं से समृद्धि लगातार बरस रही है, बरस रही है, बरस रही है, और हम बटोर रहे, बटोर रहे, बटोर रहे। नारायण आपका दिल की गहराइयों से असीम असंख्य धन्यवाद है, धन्यवाद है, धन्यवाद है। हे तुम्ही आपल्याजवळ जल ठेवा, आपल्याजवळ मीठ ठेवा, आपल्याजवळ साखर ठेवा, आणि आपल्याजवळ आपल्या हार्टला हे आपले अंगठे टच ठेवा. म्हणजे तुमचा हा सर्कल सुद्धा चालू राहतो. तुम्ही आपल्या हिशोबाने ज्यांना स्वास्थ्य पाहिजे ते असं करू शकतात. हे नारायण आपकी शक्ति और आपके आशीर्वाद से आपके सानिध्य में हम सब सप्त सितारा सातों सुखों से भरपूर जीवन जी रहे, और हम पूरी तरह से संपूर्ण स्वस्थ है, स्वस्थ है, स्वस्थ है। और ऐसा प्रबल विश्वास नारायणा, ऐसा प्रबल विश्वास, आजीवन 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 स्वस्थ ही रहेंगे। तर आपल्याला हे करायचंय. आणि जर कुणाला इश्यू असेल की हा व्यक्ती माझ्यावर असा करतो, असा आहे, तर मग ते म्हणायचं, हे नारायण आपकी शक्ति और आपके आशीर्वाद से हमारे संपर्क में आने वाला हर व्यक्ति, वस्तु, परिस्थिति, वातावरण, समय, धन, मौसम, यातायात, जन्म कुंडली, पूरी सृष्टि, पूरी कायनात, पूरी ब्रह्मांड, सब कुछ मेरे अनुकूल है, अनुकूल, सभी कुछ मेरे अनुकूल है, अनुकूल है, अनुकूल है। हा एक चमत्कारिक मंत्र आहे. हा जर लिहिला, आणि लिहिण्यावर जास्त जोर द्या. ज्यांना वाटतं ना की माझं लवकर व्हावं, तर त्यांनी काय करा, लिहिण्यावर जास्त जोर. जो आप लिखोगे वो आपको दिखेगा. जेव्हा तुम्ही लिहिता 11 टाइम लिहा, 21 टाइम लिहा, 41 टाइम लिहा, 51 टाइम लिहा, पर लिहिण्यावर जोर द्या. लिहिताना तुमचे तर हे 3 बोट असतात ना, आपल्या ब्रेनला कनेक्ट असतात, आपला सर्कल चालू होतो. एकदा लिहायचं, एकदा आउट लाऊड म्हणायचं की तुमचे कान ऐकतात आणि हा आपला ब्रह्मांड ऐकतो. तुमची तरंग असतात ना, म्हणतात ना, शब्द बराबर धन नाही, जो कोई जाने बोल, हीरा तो दामो बिके, शब्द मोल न तोल. कारण की
एक शब्द असतात, आमची ही वाणी असते आणि आमची असते जीभ. लक्ष्मी, धन की देवी माँ लक्ष्मी, ज्ञान की देवी माँ सरस्वती, हा दोघी सख्या बहिणी आहेत. आणि सख्या बहिणी तुम्ही बघत असताल की जेव्हा तुम्ही माहेरी जाता ना, तेव्हा तुम्ही काय म्हणतात की आपण दोघी बहिणी आहेत किंवा तिघी बहिणी आहेत, आपण सगळ्या बहिणी बहिणी जाऊयात, है ना. मग ह्या सुद्धा काय करतात, एक दुसऱ्याचा साथ सोडत नाही. मग तुम्ही वाणीचा कसा उपयोग करता? मग ती काय म्हणते, जिथं माझ्या बहिणीची इज्जत नाहीये तिथं मी नाही जाणार. मग तुमच्याकडे लक्ष्मी कशी येणार हो? मग तुम्हाला ह्या वाणीचा खूप सदुपयोग करायचा आहे. जेव्हा तुम्ही बाजारात जाता, तो आपला पर्स विचार करून उघडता की मला हा पैसा कुठं लावायचा आहे, माझा इथं काय होईल. असंच तुम्ही काय करा की तुम्हाला बोलताना चारदा विचार करा की मला काय बोलायचंय, काय बोलणार आहे. आपण मुलांना काय म्हणतो, काय म्हणतो की ए सांभाळ नाही तर पडून जाशील, है ना. आपण असं म्हणतो ना, पडून जाशील. त्याच्या डोक्यात फक्त पडून जाशील एवढंच बसतं, तो तेवढाच कॅप्चर करतो. त्यामुळे नेहमी असं म्हणायचं, सांभाळ बेटा, पकडून जा, सांभाळून जा, फक्त एवढंच बोलायचं आपल्याला. मग आपल्याला हे शब्दांवर शिकायचंय की आपले शब्द कसे आहेत, कारण की हेच असली धन आहे तुमचं. तुम्ही जसे शब्द वापरताल तशी तुमची दुनिया होणार आहे आजपासून. त्यामुळे कीर्ती मॅडम, प्राजक्ता मॅडम जे जे तुम्हाला सांगतात त्यांना तुम्ही लिहून घ्या. आपल्याजवळ एक बुक आणि ते ठेवा आणि लिहून घेत जा, लिहून घेत जा. तुम्ही म्हटले ना, अरे पैसा वाचव, पैसा वाचव, तुला समजत नाही. तो पैसा वाचव म्हणलं तर तुम्हाला माहित नाही की तुम्ही काय करता, लॅग दाखवता या ब्रह्मांडला. तर तो काय म्हणतो, नाही हा वाचव वाचव म्हणताना मग ह्याला नाही द्यायला पाहिजे जास्त, है ना. मग आपण असं नाही म्हणायचं की ह्याचा सदुपयोग बघा, शब्द कसा वापरलाय की हम अपने धन का सदुपयोग ही करते हैं. तुम्ही असं म्हणतात ना, क्या माझे पोरं, बापरे आजकालच्या पोरांना काय समजत नाही, खडे खडेच पैसा खर्चून जातात. नाही, माझे जे मुलं आहेत ते खूप प्रत्येक प्रत्येक एक एक रुपयाचा सदुपयोग करतात, त्यांच्या गॅजेट्सचा सदुपयोग करतात, त्यांच्या मोबाईलचा सदुपयोग करतात. तसेच तुमचे पोरं होऊन जातील. जर तुम्ही म्हणलं ना, एकदा राजदीदी म्हणत होत्या की एक मुलगी होती, ती म्हणती, दीदी मालूम नहीं, ये बच्चा जो है ना, ये बच्चा जो है ना, ये काहीतरी नाव घेतलं, ते नाव सुद्धा बघा तोंडात येत नाही, इतकी शब्दांवर हे झालंय की ते इथं असून सुद्धा इथं येत नाही, इथं येत नाही. आणि इथं आलं ना तरच तुमची तरंग जाते या ब्रह्मांडमध्ये. त्यामुळे नेहमी स्वतःला जसं काल प्राजक्ताने केलं ना, आपले हात सकाळी उठून राम, आपल्या शरीर आपलंच, मीच माझ्या जीवनाचा, म्हणतात ना, यथा पिंडे तथा ब्रह्मंडे. तुमची आत्मा म्हणजेच परमात्मा आहे. तुमची आत्मा आहे ना, तुमच्या आतच देव आहे हो. तर आपल्या हाताने सकाळी हे करून, जसं तुम्ही कराग्रे म्हणता तसं आपल्या डोक्यावर हात ठेवा आणि आपल्यालाच आशीर्वाद द्या, आपल्या शरीराला धन्यवाद द्या. हे शरीरच तुम्हाला साथ देणार आहे. धन्यवाद कीर्तीजी, तुमचा वेळ घेतला. मॅम कुणाचं तुम्ही पण ते काहीतरी सांगत होता राजदीदींचं उदाहरण काहीतरी आता. राजदीदी म्हणत होत्याने मी की आपल्या पोरांना जसं जिजामाता शिवाजी राजा 6 महिन्याचं बाळ होतं आणि जिजामाता नेहमी म्हणायचे, अरे माझा शिवाजी राजा, अरे माझा शिवाजी राजा. तर 6 महिन्याच्या बाळाला कोण म्हणणार आहे शिवाजी राजा, तो झाला ना राजा, है ना. मग आपण आपल्या पोरांना काय म्हणतो, आपण काय म्हणतो, जसं एक अश्विनी मॅम म्हणते ना, पडले पडले नहीं तो फेल हो जाएगा. अरे पडले पडले तभी तो अच्छे नंबरों से पास होएगा. हे का नाही म्हणत आम्ही, है ना. मग येस. आपल्या शब्दांवर, मग आजपासून ना काही झालं ना तुमच्या घरात, तर म्हणायचं मी रिस्पॉन्सिबिलिटी घेते, माझी चूक आहे, मीच कुठंतरी हा शब्द वापरलाय, मीच कुठंतरी हा विचार केलाय. तर कुणी आज नाही तर हे केलं, हा हे ना तर समजतच नाही, हे माझंच काम आहे का, आजपासून कसं करणार, येस, काय म्हणा, येस हे माझंच काम आहे, पटकीने उठायचं, पटकीने कुंडी मारायची. बघा तुमच्यात काय बदल घडतो. रात्री झोपताना आपण म्हणतो, जाऊ दे आता खूप आळस आलाय, आपण म्हणतो, अरे ये बटन तो बंद कर दो, ये तो ये कर दो. आजपासून नाही, स्वतः उठा,
आणि करून बघा तुमच्यामध्ये काय बदल घडतो. ठीक आहे ना? काही प्रश्न असेल कुणाचा तर विचारू शकता. थँक्यू सो मच. ऍक्च्युली आपली थँक्यू. जशी वाणी तसे विचार असतात. आणि मी कालही सांगितलं होतं तुम्हाला की आपण जे शब्द बोलतो ना ती आपली ब्लू प्रिंट आहे. ते ब्लू प्रिंट होतं आणि तसंच ते मग ते छापून येतं समोर आपल्या. सो बोलताना नेहमी, कारण की शब्द म्हणजे शब्द हे तलवारीसारखे असं म्हणतात ना. सो आपण जे दुसऱ्याला जरी बोललं ना ते आपण अट्रॅक्ट करतो. मग आपण ते अट्रॅक्ट, आपल्याला आपल्याला अट्रॅक्ट काय करायचं चांगलं, तर मग चांगलं बोला, चांगलंच बोलायचं. आणि खूप लोक असे भरपूर आहेत की जे म्हणजे लहान मुलांना पण मी बघितलंय. इव्हन आता आमच्याकडे पण एक माझ्या नंदेच्या मुलाचा मुलगा आहे. बट म्हणजे त्या मुलाचं इतकं छान संगोपन झालं आहे की तो हर गोष्टीमध्ये क्यू क्यू पूछतोच, म्हणजे विचारतो. प्लस तो मुलगा इतका पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मी रोज त्याला आता 8 दिवसापासून बघून राहिली आहे. खूप छान संगोपन केलंय त्या पोराचं. त्याला कुठल्या गोष्टीला म्हणजे रागवत नाही. काही जर अच्छा ठीक आहे, ये तूट गया, ओके, ये म्हणजे मग त्याला हे समजतं की ही गोष्ट तुटते, मग रागवत नाही, त्याला ओरडत नाही. कारण की त्याच्या डोक्यामध्ये हेच बसणार की हा मी असं काही केलं म्हणजे मला मारलं जातं. हा मी असं काही केलं म्हणजे मला ओरडतात. मी असं केलं म्हणजे मग ते त्याच्या माइंडमध्ये ते छापतं. तर आपल्याला भीती, हे मी असं केलं की आई माझ्यावर मारते किंवा मला कोणी टीचर असं केलं की रागवते, या गोष्टी नाही. समजून सांगा, प्रेमाने सांगा. जर तो रडत असेल तर त्याला तुम्ही हे सांगू शकता की तुझ्या रडण्याने काहीच होणार नाही बाळा. तू रडला म्हणजे तुला ती वस्तू मिळेल असं नाही आहे. तर म्हणजे आपल्या मुलांचं संगोपन, मी माझ्या मुलीला म्हणजे तिचंच आहे तो शेवटी ती काय बनेल ती, पण मी तिला डॉक्टर कोमल म्हणूनच संबोधते. तिलाही एक ना, विचारायला हा. खरंच कीर्ती मॅडम, एक आमची राजदीदी म्हणते की हमेशा सही, उचित, सकारात्मक, प्रशंसा से भरे शब्द, आदर सूचक शब्दों का ही यूज करो. आपल्यासाठी पहिल्यांदा करा. आपण काय करतो, सगळ्यांना म्हणतो पण आपल्यासाठी केलेत का? कधी आरशात पण म्हटले का, वा प्राजक्ता काय ग्रेट आहेस ग तू, म्हणतो काय कधी? हम्म. किंवा आपण असं म्हणतो का, वा कीर्ती, काय ह्या ह्या वयात सुद्धा तू इतकी सुंदर दिसतेस आणि किती छान सेशन घेतेस ग, वाव शाबाश. करताय का? कधी करून पहा ना आणि आत्ता आरशात बघून. शिकलोय, आत्ता जस्ट शिकलोय हे. म्हणजे हा. जेव्हा वेळ येईल तेव्हा शिकलो, उशीर कशाला. पण शिकलोय आता, हळूहळू हळूहळू होईल ते. हम्म. तर रोज एक 5 शब्द आपल्यासाठी म्हणत जा. उठल्याबरोबर ना, आपण म्हणतो ना, आज कोणाचा चेहरा पाहिला काय की बाई, आज तर माझा दिवसच चांगला नाही गेला. आजपासून काय करा, आरसा ठेवा. मी तर आपल्या बेडवर आरसा ठेवलेला आहे छोटा. उठल्याबरोबर माझा चेहरा पाहते. मग कसं म्हणणार तुम्ही माझा आज दिवस असा गेलाय? म्हणताल का मग? मग मला, मग तर तुम्ही सकाळीच, वा माझाच चेहरा पाहिलाय, आज करून बघा. स्वतःजवळ एक आरसा ठेवा, स्वतःचा चेहरा पाहायचा. सकाळी उठल्याबरोबर घेतलं, आय लव्ह यू वर्षा, आय रिअली रिअली लव्ह यू रे. सकाळी अमृत वेळेमध्ये उठली तू, ब्रह्ममुहूर्त मध्ये, आपोआप ते पण बिना अलार्मची. वा काय ग्रेट आहेस ग तू, अशीच उठत राहा. मी आहे ना तुझ्या सोबत, मी आहे तुझी काळजी घ्यायला. फक्त तू माझ्याबरोबर अशीच हसत राहा ग, अप्रिशिएट करत राहा ग. हा, अप्रिशिएट करत राहा ग मला. आय लव्ह यू ग, तू म्हणजे खूप छान मैत्रीण आहेस. आणि नेहमी अशीच हसत राहा. मी असाच चेहरा बघत राहीन बरं का तुझा, आणि मला असंच बघायचंय तुला नेहमी, आजीवन. आय लव्ह यू, आय रिअली लव्ह यू, असं म्हणा. इतकं चांगलं वाटतं आणि इतका दिवस मस्त जातो. खूप छान दिवस जातो. तर आरसा जवळ ठेवायचा आजपासून, आपलाच चेहरा बघायचाय, आपल्याला प्रेम भरभरून द्यायचंय. आता तुमच्या आत भरलंच प्रेम, तर तुमच्या आत ओतून काय येणार, ओतून दूध असलं तर दूध उफान येतं की नाही, तसंच तुमच्या आतून प्रेम दुसऱ्याला देता तुम्ही. पण तुमच्या आधी भरवायचं काम तुमचंच आहे. तुम्हाला काय वाटतं की माझ्या नवऱ्याने मला प्रेम द्यावं मग मी देईन, मला त्याने गिफ्ट द्यावं मग मी देईन? नो. टेक एंड गिव का गिव एंड टेक? पहले देना पड़ता है फिर मिलता है. तो कुणाला द्यायचंय? स्वतःला.
आय लव्ह माय सेल्फ. आय रिअली रिअली लव्ह माय सेल्फ. येस, है ना? ऍब्सोल्युटली ऍग्री. आणि हे मी अनुभवलंय लास्ट 1 इयर पासून. जेव्हापासून मी स्वतःला म्हणजे स्वतःच स्वतःला अप्रिशिएट आणि स्वतःच माझ्या चेहऱ्याची तारीफ करते ना, तर मला ऑटोमॅटिकली बाहेरून खूप मिळतात, खूप प्रशंसा मिळतात. सो आय अट्रॅक्ट दॅट थिंग फ्रॉम आउटसाइड वेन आय स्टार्ट फ्रॉम इनसाइड. आणि गाणं म्हणा, एक गाणं येस, म्हणा, तेरे आम्ही चेहरे पे, तयार केले आहे. है येस. ना, तेरे चेहरे पे येस. क्या जादू है ना. इतकं सुंदर म्हणा, आणि म्हणायचं माझ्यासारखी तर कोणी आहे नाही, मीच लता मंगेशकर आहे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप मॅम छान, तुम्ही खूप छान, व्हेरी इन्स्पायरिंग, खूपच छान. आणि नक्कीच आपण पुढे हा जो आहे ना सेल्फ लव्ह वाला एक सेशन नक्की घेणार आहोत. तेव्हा आपण तुम्हाला इन्व्हाइट करू, आपण सगळे खूप प्रेम करू स्वतःवर. आणि आता कारण पुढे आज एक लेसन येणार पण आहे तो. सो आणि खूपच छान. प्राजक्ता बोल. ऍक्च्युली मला त्या मॅमला तुमचं नाव वर्षा आहे ना, वर्षा मॅम? हा, जी. तर मला म्हणायचं आहे की तुम्ही बोलण्यासोबत ऍक्टिंग पण खूप अप्रतिम करता. मी ना, प्राजक्ता एकटी असते ना घरात, आपण जिथं राहतोय ना फ्लॅटमध्ये, त्या फ्लॅटमध्ये शेजारी मंगल कार्यालय, तिथं ओके. लग्न होत असतात, बँड वाजत असतं, गाणं वाजत, तर मी एकटी इतकं डान्स करते. एकटी असते ना ह्या वेळेस, तर खूप एन्जॉय करते मी. फ्रुट्स ठेवते असे डायनिंग टेबलवर, फ्रुट्स खाते, वाव वाव करत राहते, एकदम लहान लेकरासारखं. आणि तुम्ही हे करून पहा, आपण काय होतो, लाजतो, है ना. पण येस. एकट्या, जेव्हा आपल्याला एकटा वेळ मिळतो ना, एकटा फावला वेळ म्हणतात, त्या फावल्या वेळेस फावल्या गोष्टी करत जा. लॉलीपॉप घेऊन बसा, काहीतरी चोकत बसा, एक आरसा ठेवा, असे काहीतरी खेळत जा हो रोज. आपलं जीवन जगा, भरभरून जगा. कल हो न हो, है ना, जो है समा, कल हो न हो. खूप छान, खूप छान जीवन जगा. खरंच आहे. थँक्यू मॅम. लहान बाळ व्हायला पाहिजे, ऍक्च्युली लहान बाळ व्हायला पाहिजे. कारण लहान बाळ विचार नाही करत, तो कुठेही कसाही नाचतो, त्याला काही फरक पडत नाही कोण मला काय बघताय, काय बोलताय. आणि आपण सगळ्या गोष्टी आपण काय, कोणी काय म्हणेल, एवढी मोठी झाली ही काय बाई आहे का, कशी करते ही, आपण हाच विचार. आणि मी तर ऍटलिस्ट आला मलासाठी 35 इयर्स मी याच झोन मध्ये होती, कोणी काय म्हणेल. ते कोणी काहीच नाही, ते 4 लोक आपणच घेतले, आपणच क्रिएट केले. ते 4 लोक कुठे सापडले नाही मला, मीच स्वतः होती. आता मी 55 ची आहे, कीर्तीची 55. आजी झाले, मला 10 वर्षाची नात आहे. वाव. तिला पण घेऊन मी असंच खेळत राहते, योगा करतो, दोघी जणी मिळून फिरतो, असं काही करत राहतो, येडे चाले म्हणतात ना, चला आपण येडे चाले करेंगे. ती कधी आली ना, तुम्हाला दाखवेन कशी येडे चाले करतो आम्ही. आणि करत राहा तुम्ही पण. ही येस. नातीपोती असतात कशासाठी, ह्याच्यासाठीच असतात, की आपलं परत आपल्याला पुनर्जन्म आपला असतो ना, तो लहानपण बालपण परत येतो. जगायचं असतं लहान हम्म. मुलांसाठी, बरोबर आहे, हम्म. खरंच आहे. आणि करा सगळेच जण. आणि बघा मॅडमच्या प्रॅक्टिस कडे बघा, म्हणजे तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांची एनर्जी, त्यांची पॉझिटिव्हिटी, ही फक्त आणि फक्त त्यांचे विचार बदलले, ते स्वतः त्यांचा दृष्टिकोन बदलला, त्या स्वतःमध्येच खूप खुश राहतात, आणि म्हणून ते आपल्याकडे रिफ्लेक्ट होत आहे. सो आपल्यालाही असंच राहायचं आहे. तुम्ही विचार केल्याने तुमचे प्रश्न सुटणार नाही. आपल्याला आणि लहान बाळ बनायचंय. कीर्ती मॅडम, हे लोक प्रश्न विचारत नाही, किती लोक आहेत का ह्यांच्या मनात प्रश्न नाही असं तर नाही ना, पण इथं असतात का, तुमच्या आतून काढा प्रश्न, काढा तेच, कोणी प्रश्न तुम्हाला जज निघतील. करणार नाही इथे, की तुम्ही असं हा. का विचारलं, किंवा ह्या बाईने असा प्रश्न का विचारा, एवढं हिला कळत नाही, हे तुम्हाला कोणीच म्हणणार नाही इथे. तुम्ही विचारा. आम्ही हर वेळेस हर एक लेसन झाल्यावर विचारतो ना, की तुम्हाला काय प्रश्न आहेत. खरंच विचारा. कोणी इथे तुम्हाला जज करणार नाही. काही तेच ना, विचारत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, फक्त आवडलं, खूप छान वाटलं, खूप छान, हे कॉम्प्लिमेंट नाही पाहिजेत. काहीतरी शिका एक दुसऱ्याबरोबर, काहीतरी शिकवा. मी पण तुमच्या बरोबर शिकण्यासाठीच जुळलेले आहे, है ना. आपण एक दुसऱ्याला शिकवत आहोत. आम्ही काही मोठे नाही, आम्ही काही मेंटर्स नाही आहेत. खरं आहे, तो ही मेंटर गोष्ट खरी आहे. फक्त, है की बरोबर, नाही. एकदम 100% ट्रू. आपण एक दुसऱ्यासाठी शिकण्यासाठी आहेत. टिप्स द्या चांगले चांगले, माझ्याकडे हा टिप्स आहे, हा टिप्स आहे.
आणि काहीतरी प्रश्न विचारा एक दुसऱ्यांना, आम्हालाही काहीतरी तुमच्याकडनं उत्तर भेटतील. ऍक्च्युली है ना? म्हणजे होऊ शकते की तो असं नाही प्रश्न ना. आपला असेल कदाचित आणि आपल्याला उत्तर सापडत नाही आहे, आणि हे आपलं म्हणजे असं होतं. मी प्राजक्ताकडून खरंच सांगते, माझं एक स्वप्न होतं, आणि मी जेव्हा शीतल भन्साली मॅम सोबत प्रॅक्टिस करायची ना, तर माझं एक काय चॅलेंज होतं, डिसिप्लिन. आणि ते मला परमेश्वराने प्राजक्ताच्या रूपात मला समोर दिलाय माझ्या, की तू डिसिप्लिन राहायचं आहे ना, तर तू प्राजक्तासोबत कनेक्ट हो. आणि त्यांनी मला प्राजक्ता दिली आणि मी डिसिप्लिन झाले. आणि मला तुम्ही दोघी भेटल्या, मी पण झाले. आणि बघा ना, असं नाही ना, नाहीतर ते एक म्हणतात ना, एक म्हण आहे का, हे की आंबाड्याच्या भाजीला मिरचीचा मसाला, दांडग्या सासूला सुनबाई कशाला, असं झालं हे तर. है हा. ना? मग आपण असं नको आणि ना. आम्ही काय करायचो, म्हणजे सगळ्यांनी आपलं, जसं माझं नाव कीर्ती आहे, तर के पासून त्याचं ऍडजेक्टिव्ह IRTI असं, आणि स्वतःला एक ऍडजेक्टिव्ह लावून आम्ही आमचे नाव ठेवले होते झूमला. जसं मी माझ्यामध्ये काय लॅक आहे, सो डिसिप्लिन, सो आय राईट डाऊन डिसिप्लिन्ड कीर्ती. कोणी दुसरं काही, कोणी दुसरं काही, तर अशी आम्ही आमची नावं ठेवलीत. आणि मी सांगितलं त्या दिवशी की मी माझ्या फोनमध्ये सुद्धा माझ्या फ्रेंड्सला काय चॅलेंज आहे, मी ते त्यांचं नाव टाकलंय. जसं हेल्दी अर्चना, कुणाला अजून काही ब्युटिफुल दीपाली, यंग मोम, स्वीट हार्ट मोम, असं माझ्या सगळ्या फ्रेंड्सचे नाव मी माझ्या फोनमध्ये लिस्टमध्ये टाकलेले आहे. जे चांगले आहे त्यांचे चांगले, किंवा ज्याच्यात ज्यांना लॅकिंग आहे त्यांना त्याचं तसं टाकलं. म्हणजे मी तिला नेहमी ऍज अ हेल्दी अर्चना म्हणूनच संबोधित करते असं. मग आय लव्ह कीर्तीजी, माझं काय टाकलं ते सांगा. काय म्हणा त्याला, व्हर्सटाईल वैशाली. वैशालीच ना? वर्षा. वर्षा. वर्षा, हा. हम्म. व्ही वरून तर भरपूर आहे, मी तुम्हाला खूप काही देऊ शकते. छान, खूप छान. बघा, तरी कुणी प्रश्न विचारला का हो? बघा कीर्तीजी. हे ऍक्च्युली प्रश्न विचारत नाही तर मला आणि कीर्ती मॅमलाच प्रश्न पडतो की खरंच आम्ही बरोबर मार्गाने जातोय का. नाही नाही, ह्या लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे तो. आपण ह्यांच्या बरोबर शिकण्यासाठी बसलोय ना. बरोबर. आहे का कुणाची प्रश्न विचार, अजून आपल्याकडे 1 मिनिट आहे. हँड रेस करू शकता किंवा किंवा ऍटलीस्ट अनम्यूट तुम्ही करून मॅम विचारा. बद्दल सांगा काहीतरी, किंवा तुम्ही काय नवीन शिकलात हे तरी सांगा. नका विचारू प्रश्न, दॅट इज ओके. मॅडम तुम्ही वाटत नाही 55च्या आहे, खूप एनर्जेटिक वाटत आहे. या जर्नी मध्ये किती वर्ष झाली? ह्या जर्नीमध्ये मी 2002 पासून आहे. वाव, 12 तर वर्ष. सगळ्यात पहिल्यांदा मी सर श्रीचा हॅपी थॉट्स म्हणून आहे, पुण्याला कोर्स केला होता आम्ही. मी पण केलेला आहे. हा, मी पण हॅपी केलेलं थॉट्स. आहे. हा. मॅम तर आणि पल्लवी मॅम पण एनर्जेटिक आहेत. खरंच खूप छान शिकायला मिळत आहे आम्हाला. शिकतोच आहे तुमच्याकडनं. हम्म. त्याच्यानंतर डॉक्टर शिवांगी मलेटिया, तो कोर्स केला. त्याच्यानंतर राज दीदीचा केला, नारायण रेड्डी सत्संग परिवार, त्याची टीचर आहे मी. आणि त्याच्यानंतर असे काही ना काही चालतच असते आणि मी शिकत राहणार आहे. आय एम लर्नर. मी लिहिलंय, रोज लिहिते हातावर. म्हणून तर तुम्हाला म्हणते प्रश्न विचारा. मी लिहिलंय की आय एम लर्नर, मी शिकत आहे आणि मी आजीवन शिकत राहणार आहे. है ना? नाही, पण तेव्हा तुमच्या या आपल्याला पॉझिटिव्हिटीमुळे मॅडम आम्हाला पण खूप असं आतून अशी पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. मात्र खूप छान वाटलं. पॉझिटिव्हिटी असं हे बघा, हेच परत परत तेच खूप छान वाटलं. खूप छान नाही नाही, वाटलं तरी म्हणजे करू शकतो आम्ही पण, असं करू शकतो असं वाटतंय. हो, म्हणजे करायलाच पाहिजे. थोड्या वेळेसाठी खूप छान नाही वाटायचं आपल्याला. स्वप्नील हा सर, जीव तुमचा काही प्रश्न असेल तर विचारा. स्वप्नील, सविता, स्नेहा, माधुरी. कालच ना ऍक्च्युली वर्षा मॅम, मी अश्विन मॅमचं एक सेशन ऐकलेलं, प्रिव्ह्यू सेशन. तर त्याच्यामध्ये सगळे मैमला म्हणत होते, मैम आपसे बहुत इंस्पिरेशन मिल रहा है, हमें मोटिवेशन मिल रहा है। मैम बोला, मैं यहाँ पे किसी को इंस्पायर और मोटिवेट करने के लिए नहीं बैठी। ये मोटिवेशन और जो इंस्पिरेशन होता है वो कुछ टाइम के लिए होता है। जब तक म्हणजे जोपर्यंत तुम्ही मला आठवत राहाल किंवा मी समोर आहे तोपर्यंतच ते राहील। या अशा गोष्टी असतात, ह्या थोड्या वेळासाठी असतात। बट हे मॅजिक बुक असं कोणाला इन्स्पायर करायला, मोटिवेट करण्यासाठी मी सुरू पण नाही केलं किंवा माझं ते इंटेन्शन सुद्धा नाहीये। म्हणजे
हे प्रॅक्टिस जेव्हा तुमच्या रक्तामध्ये भिनतील, उतरतील, तेव्हा खरं म्हणजे हे खरं माझं इंटेन्शन आहे. मला कोणी जसं तुम्ही म्हणाल्या की वी आर नॉट मेंटर्स असं म्हणावं म्हणून सुद्धा मी हे प्रॅक्टिस घेत नाही. नाही. कारण मॅमला बरेच लोक असं म्हणतात ना, मॅम आपसे इंस्पिरेशन मिल रहा है, आपसे मुझे मोटिवेशन मिल रहा है. मग तसंच आता कोणीतरी म्हणजे हे आपले सगळे पार्टिसिपेंट्स असं म्हणतात ना, छान वाटतं, तुम्ही छान सांगता, तुमच्यामुळे हे होतं. तर म्हणजे या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही जर क्वेश्चन्स घेऊन आले तर ते खरं एक बोलतात ना लर्निंग प्रोसेस असते, की जेव्हा कीर्ती मॅम आपल्याला सांगतात आणि जेव्हा आपण प्रश्न विचारतो शाळेत असताना, पण जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हाच खरं शिक्षकांना समजतं की याला हा, किती समजलंय. आम्ही काय हात आहे raised. आपण सगळे देवांची लेकरं आहोत आणि इथं राईट. आपण आलेलो एक दुसऱ्यांना फक्त आणि फक्त सपोर्ट. बाकी कुणी मेंटर नाही, कुणी नाही. सगळ्यात मोठा कुठला आहे? हे पाच तत्व: पृथ्वी, अग्नी, आकाश, वायू, जल. है ना? हेच असली देव हे आहेत. असली देव हे आहेत. हे पाच म्हणतात ना, सगळ्यांना माहित असेल की आपण जेव्हा म्हणतो ना भ से भूमी, है ना, सगळ्यांना माहिती नाही का नाही? हो. मग मॅडम हे जे दीपक पाच सरांचे हात रेस्ड आहे, त्यांना काय हा, विचारायचं? ओके. अनमोल. नमस्कार मॅडम, खूप एनर्जाइज वाटलं तुमच्या प्रत्येक शब्दामधून, आणि तो ऐकावासा शब्द वाटतो बेसिकली. इतकी एनर्जी तुम्ही आता जनरेट करताय, ऍटलीस्ट म्हणजे मला तरी तेवढं अट्रॅक्टिव्ह वाटतं, एनर्जेटिक वाटतंय. तर हे परिवर्तन जे तुम्ही म्हणताय, हे आपण जे फॉलो करतो किंवा कधी किती वेळानंतर, आता प्रत्येक माणसाचं वेगळं आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला प्रत्यक्षात जे टर्निंग पॉइंट जो आहे, हा जो चेंज तुमच्यामध्ये आला, हा कुठल्या किती तुम्हाला हे करावं लागलं, त्याच्यानंतर तुम्हाला हा चेंज आलाय का हा नॅचरली येत गेला ऑटोमॅटिकली, कसं? ऍक्च्युली मी ना जसं मी म्हणतात ना पाच तत्वाबरोबर खूप कनेक्ट आहे. मी नेहमी हम्म. सूर्यदेवताला जेव्हा जल चढवते की तू कसा रे, तू इतकं सुंदर सोनारी रथावर सकाळी येतो राजा बनून आणि मला राणीसारखं जीवन दिलंय. तू कसा बिना नागा रोज येतो आपल्या टाइमेवर आणि सगळ्यांना, गरीब असो श्रीमंत असो कोणी कसाही असो, प्राणी असो पक्षी असो, सगळ्यांना एक सारखा सूर्यप्रकाश देतो. तुझ्यासारखं जीवन मला हवं. तुझी रोशनी इतकी मला दे, तुझा असा सप्तरंगी प्रकाश इतका मला दे की माझ्या सानिध्यात जो कोई पण येईल त्याचं जीवन मी त्याच्या आत जाऊन रोशन करू. एवढी शक्ती आणि एवढं सामर्थ्य दे रे मरू, मला दे रे तू सूर्यनारायणा, तू दे रे. तर हे सूर्यनारायण बरोबर झालंय सगळं. क्या बात है मॅडम. त्यामुळे त्यामुळे ही एवढी शक्ती येते, बाकी काही नाही. मी आता काही नाही, मी शून्य. अच्छा, एक आपण आपलं जे आहे कमिटमेंट प्रमाणे आपलं लेसन सुरू करू आणि एंड ऑफ द लेसन विल टेक द अगेन क्वेश्चन्स. तुम्हाला तुमच्या जो क्वेश्चन येतील मग आपण ते घेऊया आणि मॅडम तुमच्या सगळ्या क्वेश्चनचं उत्तर देतील, आहेत ते आपल्यासोबत. ठीक आहे, तर सगळेजण आपले प्रश्न तयार ठेवा. सो आपण तोपर्यंत लेसन आपला स्टार्ट करूया, चालेल? येस. ओके. हवं तर लिहून काढा म्हणजे 1 वाजेपर्यंत लक्षात विसरायला नको असं कोणी म्हणायला नको. तर लिहून काढा प्रश्न, म्हणजे मग विचारता येईल मॅमला आपल्याला. Sure. थँक्यू. थँक्यू सो मच. सो आजचा लेसन आपला बिफोर युअर व्हेरी आईज, म्हणजे तुमच्या डोळ्या देखत. आता तुम्हाला इथे एक कॅप दिसती आहे, त्याच्यातून एक ससा बाहेर आलेला आहे, म्हणजे तुम्ही ही जादू करू शकता. जशी ही जादू आहे की त्याच्या कॅप मधून त्यांनी ससा काढलाय, तर तशीच तुम्ही आपल्या स्वप्नांना पूर्ण करू शकता एक जादूची कांडी फिरवून, आणि तुमच्या डोळ्या देखत ते सगळं असं घडत राहील. सो टुडेज लेसन, तुमच्या डोळ्या देखत. चला रीडिंग स्टार्ट. 22वा दिवस तुमच्या डोळ्यांदेखत. वैज्ञानिकता, विज्ञान हे सारं लक्षात घेतल्यावरही या जगाबद्दल जो विचार करेल त्याला विस्मयकारक, आभार, अगम्य, विलक्षण, जादू भरलं आणि खरंच काही असं आहे असं वाटेल. थॉमस कार्लाइल, 1795 ते 1881, लेखक आणि इतिहासकार. येस. तुम्ही आता बघता. कीर्ती मॅम, आय थिंक तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करून हा, पुन्हा सुरू नाही केलंय. येस येस येस, सॉरी. थँक्यू सो मच. येस. पहले ही